राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल शौगन स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ असणार आहे रब्बीमधील सगळ्यात जास्त प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे गहू या पिकावरती। आपण माझ्या मागे जो गहू बघताय तो सध्या कोणत्या स्टेजेसमध्ये किंवा गव्हाला आपण कोणकोणत्या स्टेजेसमध्ये काय काय काम करायला हवे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनही भेटेल। काही शेतकरी प्रामुख्याने ज्या चुका करत असतात त्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की ज्या चुका टाळल्यामुळे आपल्याला उत्पन्नात निश्चित वाढ होईल। तर चलूया आपण जेव्हा गहू या पिकाची लागवड करत असतो तर निश्चितच आपण बियाणं हे घरचं जर का दुर्रीचं चांगलं असेल तर ते घेत असतो किंवा कृषी विक्रेत्यांकडून आपण सीडचे बियाणं घेत असतो। तर आपण जो प्लॉट बघता हा श्रीराम 111चा दुर्रीचा गहू आहे। तर मेजर आपण जर का खत व्यवस्थापनाचा विचार केला तर आपण गहू लावताना 24-24-0 किंवा 10-26 यासारख्या खताचा वापर गहू पेरताना सोबत करत असतो। तर कसा तर एकरी एक बॅग किंवा 2 बॅग या हिशोबाने आपण गव्हाला खत हे पेरत असतो। तर आपल्याला खताची आवश्यकता कधी भासते गहू या पिकाला आणि कोणकोणत्या खताची आवश्यकता आपल्याला गहू पिकाला असते की ज्याने प्रामुख्याने आपल्याला उत्पादनात निश्चित वाढ होईल। तर 3 स्टेजेस महत्त्वाचे असतात गहू पिकामध्ये। जर का आपण बघितलं माझ्या मागे तर हा जो गहू सध्या स्टेजमध्ये तर 18 ते 21 दिवसाच्या अंतरात जी स्टेज येते ती म्हणजे CRI स्टेज म्हणजे क्राऊन रूट इनिशिएशन। म्हणजे जर का आपण गहू जर का उपटून बघितला तर वरच्या साईडला मुळी येण्यास सुरुवात होते। म्हणजे ही प्रामुख्याने ही मुळी काय आहे तर ही मुळी खाणारी मुळी आहे, अन्न खाणारी मुळी ही 18 ते 21 दिवसानंतर गहू या पिकामध्ये चालू होत असते। यावेळेस काय करायचं आपल्याला 18 ते 21 दिवस दरम्यान आपल्याला निश्चित प्रामुख्याने पाणी हे देणं गरजेचं आहे। पाणी जर का आपण दिलं नाही तर आपला 30% उत्पन्नात घट ह्याच ठिकाणी होणार आहे। तर आपण बघू शकता माझ्या मागे सध्या प्लॉटला गहू या प्लॉटला पाणी चालू आहे, कारण की जी स्टेजेस म्हणतो आपण गहू पिकाची जी CRI स्टेज आहे। अशा 3 प्रामुख्याने स्टेजेस गहू पिकामध्ये महत्त्वाच्या असतात। पहिली CRI म्हणलो आपण, नंतर टिलरिंग स्टेज। टिलरिंग कधी येते तर 40 ते 45 दिवस म्हणजे टिलरिंग म्हणजे वरती येणारा फुटवा। आपण आता सध्या बघताय गहू पीक प्रामुख्याने 1 किंवा 2 फुटव्यात आहे, नंतर याला 15 ते 20 फुटवे, जेवढे फुटवे असेल तेवढेच निश्चित आपल्याला जास्तीत जास्त उंबी ही भेटणार आहे। त्यामुळं ती एक स्टेज महत्त्वाची 40 ते 45 दिवस त्या वेळेससुद्धा आपल्याला निश्चितच पाणी देणं हे महत्त्वाचं आहे। गहू पीक जास्तीत जास्त पाण्यावर आणि थंडीच्या आधारावर येणारं पीक असून आपण सेकंड पाण्याला आपल्याला खतामध्ये जर का विचार केला तर DAPची 1 बॅग, सल्फर 6 किलो आणि झिंक 1 किलो या हिशोबाने द्यायचं आहे। जर का आपण बेसलमध्ये जर चुकला असाल तर निश्चितच आपल्याजवळ दुसरा हा चान्स आहे, कारण की आपण आत्ता दिलेलं फॉस्फरस 18 DAPमधलं 46% ते आपल्या पिकाला 15 ते 20 दिवसानंतर लागू होणार आहे। म्हणजे कोणत्या स्टेजला तर जी 40 ते 45 दिवस टिलरिंग स्टेज येते म्हणजे फुटवा निघण्याची त्यावेळेस आपल्याला फॉस्फरसची आवश्यकता भासणार आहे। त्यामुळे आपल्याला उत्पन्नात वाढ म्हणजे ही चांगली बघायला भेटेल। नंतर थर्ड स्टेज येते 80 ते 90 दिवसात, ती म्हणजे लेट जॉईनिंग म्हणजे ओंबी भरण्याची, ओंबी निघण्याची। ती एक स्टेज महत्त्वाची। त्या स्टेजेसमध्ये सुद्धा आपल्याला पाणी देणं हे महत्त्वाचं असतं। पाण्यासोबतच आपण काय दिलं पाहिजे सल्फर आणि झिंक, कारण की आपल्या जे इंडियन सॉईल आहे यामध्ये झिंकची फार मोठ्या प्रमाणात कमतरता ही बघायला भेटते आणि गहू या पिकामध्ये सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळं याला झिंकची कमतरता ही फार भासवते। तर आपण ज्यावेळेस तणनाशकाची फवारणी करत असतो किंवा दुसऱ्या ते तिसऱ्या पाण्याला म्हणजे गहू छोटाला असेल आता या कंडिशनमध्ये आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो। तणनाशकाची फवारणी करत असताना प्रमाण हे सांगितल्याप्रमाणेच घ्यावे, कारण की तणनाशकाचा इफेक्ट होऊन गहू हा पिवळा पडतो आणि तिथे सुद्धा उत्पन्नात आपल्याला फटका बसू शकतो। त्यामुळे सांगितलेल्या प्रमाणात आपल्याला गहू तणनाशक हे वापरायचं आहे। नंतर तणनाशक वापरल्यानंतर आपल्याला एक फवारणी काढून घ्यायची आहे, ती म्हणजे कोणती तर रोगर, त्यासोबत अवतार हे बुरशीनाशक आणि म्हणजे एक टॉनिक जे पोषक आपल्या पिकाची वाढ ही चांगली करेल आणि त्यामध्ये खत 1261 आणि जिब्रेलिक ॲसिड 0.01% मधला 80 ते 100 ml ते घेऊ शकतो। 1261 50 ते 60 ग्राम, नंतर रोगर आणि अवतार बुरशीनाशक। यामुळे काय होईल जो तंबोरा आपल्या पिकामध्ये गहू पिकामध्ये येत असतो नंतरच्या स्टेजला तो येणार नाही आणि सुरुवातीला जो मावा आपल्याला जास्त त्रास देतो तो सुद्धा इथं नियंत्रित होतो। त्यानंतर सेकंड फवारणीला आपण क्लोरोसायफर किंवा प्रोफेनोसायफर किंवा इमामॅक्टिन याचा वापर निश्चित करू शकतो। जी आपल्या ओंबीच्या काडीमध्ये जी जाणारी आळी आहे तिला नियंत्रण करण्यासाठी त्यावेळेससुद्धा आपण एक फवारणी करू शकतो। त्यामध्ये आपण 1261चा वापर हा त्या फवारणीमध्ये करू शकतो। नंतर जर का विचार केला आपण गहू पिकामध्ये
तर 3 स्टेज म्हणले. त्या 3 स्टेजमध्ये आपण जर का पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं तर निश्चितच आपल्याला गहू पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे बघायला भेटेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.